असं म्हणतात की जो कोणी नीलावंती हा ग्रंथ वाचतो त्याला पशु पक्ष्यांचं बोलणं समजतं। असं म्हणतात की या ग्रंथात पंचमहाभूतावर विजय मिळवण्यासाठी आणि सृष्टीतील चित्र विचित्र गूढ गोष्टींचे ज्ञान मिळवण्यासाठी गुप्त साधना सांगितलेल्या आहेत। या ग्रंथात सांगितलेल्या विद्या जर कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तो एकतर पूर्णपणे यशस्वी होतो, नाहीतर पूर्णपणे वेडा होतो। पण हा ग्रंथ वाचणे एवढे सोपे नाही। एकदा जर हा ग्रंथ वाचायला चालू केला तर मध्येच सोडता येत नाही आणि वाचून पूर्ण करावे लागते। याबरोबरच जेव्हा एखाद्या गरोदर स्त्रीचा अंत होतो आणि तिच्या चितेला अग्नी दिली जाते, त्या चितेच्या अग्नीच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचावा लागतो, तरच यातील विद्या आत्मसात होतात। या ग्रंथाची ग्रंथकर्ती म्हणजे लेखिका नीलावंती आहे। तिची सुद्धा एक वेगळी स्टोरी आहे। हा ग्रंथ आता पाहायला मिळत नाही। भारत सरकारने याच्या छपाईवर 1935 सालापासून बंदी आणली आहे, कारण जो कोणी माणसे या ग्रंथाच्या संपर्कात आले होते त्यांचे रहस्यमयरित्या मृत्यू होत होते। हा ग्रंथ म्हणजे एक अंधश्रद्धा आहे की सत्यकथा आहे याबद्दल कुणाला फारशी माहित नाही।